हॅलो गाईज, वेलकम बॅक टू क्रॉनिकल कट्टा. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज जास्त काही करायचं नाही आहे. तर आज FC रोडला एक अवॉर्ड सेरेमनी आहे, ती आम्हाला कवर करायला सांगितली आहे. सो तसं पण आम्हाला मीडिया स्टुडंट्स आहे. आम्ही दरवेळेस आम्हाला असंच काहीतरी काम असतं की आम्ही कॉलेजपेक्षा जास्त आम्ही बाहेर सेरेमनीत जास्त कवर करतो. सो आत्ता तिथे जायचं आहे. तर पहिलं तर कॉलेजला जाऊन सगळ्यांना भेटायचं आहे. आणि FC कॉलेज आहे, जर का पुण्यातल्या बाहेरच्या लोकांना माहीत नसेल तर एक आमच्या इकडचं एक वेल नोन कॉलेज आहे. सो काल आम्हाला समजलं की आम्हाला हे फंक्शन आहे ते कवर करायचं आहे. आत्ता 9:30 वाजलेत. 10:30चं रिपोर्टिंग आहे तिथे. आणि खूप असे म्हणजे लाईक इन फील्डची माणसं तिथे खूप जास्त येणार आहेत. जसं की आपले रिपोर्टर्स झाले, ज्येष्ठ पत्रकार झाले, मीडिया पर्सनॅलिटीज. सो फील्डशी जास्त रिलेटेड आहे. सो ते बघायला भेटणार आहे आणि शिकायला पण भेटणार आहे जास्त. तर आत्ता पहिलं तर आम्ही कॉलेजला चाललो आहे. कॉलेजला भेटतो आहे आम्ही सगळे आणि तिथनं मग आम्ही जाणार आहे FCला. तर चला. गुड मॉर्निंग सुगदा. झाली तयारी? FCला जायचं आहे. आवड शोला माहिती आहे ना? आवड शोचं तो. हे असले आमचे स्टुडंट्स. हे असले आमचे स्टुडंट. यांना माहीत पण नाही आहे काय. यांना फक्त जायचं आहे. FCला जायचं म्हणून येते का? नाही, सरांनी सांगितलंय. अटेंडन्स तो विषय आहे, त्यामुळे आम्ही जातोय फक्त. तर अजून अर्धा तास आहे, पोहोचूयात तेवढ्या वेळात. कॉलेजला आलो आत्ता आम्ही. आणि बाकीचे आत्ता फोन करून आम्हाला सांगतात की आम्ही डायरेक्ट तिथं गेलोय. आम्ही यांच्यासाठी कॉलेजला आलोय आणि ते डायरेक्ट तिथं पोहोचलेत. पण पार्थचं काय झालं? पार्थ तर डायरेक्ट 11-11:30 येणार आहे. निघाला नाही तो अजून. निघत होता तो. फोन केला तेव्हा म्हणे निघालायत, मग मी निघतो. असेच आमचे नमुने. काय सांगू त्यांच्याबद्दल यार. जाऊ दे, आता तरी FCला जाऊया. लावण्याचं स्ट्रगल काय असतं ते FCला येऊन समजतं. फार वाईट. ही आत गेली, ही आत सरकली, तिथं जागा नाही मिळाली, दुसरीकडे गाडी लावली. फोन केला सुखदा? केलेला, पण अजून कोणीच ऍज युजल पोहोचलेलं नाही. जिथं 12 रुपये आज आम्हाला कळलं. आमचं कॉलेज एवढं डाऊन टू अर्थ. ते बाहेरचे असा कॉलेजचे असा 3 रुपये घेतात फक्त. इथं 12 रुपये घेतात आणि 2 रुपये सुट्टे लागतात. हा, ते वेगळे. सुट्टे देत नाही. माऊली राम राम. अरे एवढ्या लवकर कसं आलं तू? ए बाळा. ए बाळा. अरे 4 दिवसाचं आपलं ते हे आपल्या कॉलेजमध्ये 4 दिवसाचे पार्किंगचे रेट आहेत. 12 आहेत का? हा, 3 दिले पाय काय. बघू आता. जाऊ दे, चला आता तुझ्यासाठी थांबलेलो. अजून स्लो चाल थोडस. तिथे हाय राधे. हाय. किती वेळ? पालखी आणायची. पालखी अर्धा तास थांबलोय. तू है रे. अच्छा है. अच्छा सो ए काय एग्जैक्टली. आई वाज बोर्न इन राजस्थानी की है. सो क्वेश्चन ऑफ द डे. प्रीति राजस्थानी है का दिल्ली ची? आई टेल यू. आई आंसर. आई एम प्रीति. आई क्या नहीं था ना. I was born to be from Rajasthani family, but my soul belongs to Delhi. शादी हो गई? चुप रह. आपल्या पुरस्काराच्या स्वरूपाने 21,000 रुपये रोख, देवश्री महाराज मूर्ती आणि ग्रंथभेट. सो कार्यक्रम झाला आत्ता अख्खा. एकदम मस्त कार्यक्रम झालाय. आणि आता ज्यासाठी आम्ही आलतो आम्ही ते काम करतोय. अय, अटेंडन्स शीट कुठे आहे? प्रीती, अटेंडन्स शीट कुठे आहे? जस्ट एकाच गोष्टीसाठी आलतो, ते म्हणजे होतं अटेंडन्स. आणि आता अटेंडन्स लावायची. हाय समीक्षा. कर. कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? अतिशय मनापासून बोर झालं? मला तर चांगलं वाटलं. तू फॅन खाली बसला होता ना? हा. कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? गरम होत आहे, मला घरी जायचंय. जा. एक्सपिरियंस कसा होता? मेरे को कुछ समझा ही नहीं. शी इज फ्रॉम बेंगाल. I am not. I'm from Odisha. Only Please black get magic. your facts right. Only black magic. सुखदा तुला कसं? No comments. Bye guys. Bye bye. हा, कंटिन्यू. तर FC तुला इथं ऍडमिशन का नाही मिळालं? हाँ? इथं ऍडमिशन तुला का नाही मिळालं? भाई पैसा नाम की एक चीज होती है. देखते ही लोग ना बोल देते. बरोबर. फार जर का तुला FCला यायचा मौका मिळाला तर तू कुठला कोर्स करशील? जो आपलाच आहे त्याच्यातलं मास्टर्स करशील का काय?
भाई मी नाही येणार का? ओके चल बाकीच्या पैसा खूप पैसा खूप आहे. सुखदा प्रीती राधाई, जर का तुला इथे एक कोर्स करायचा झाला तर तू कुठला कोर्स करशील? तिला तिचा कोर्स कोणता आहे तेच कळू दे ना. हा बोल. जर सायकोलॉजीचा असेल तर करेल, नाही तर नाही. तुला मास कॉम करून सायकोलॉजी करणारी कॅमेरा झूम करता याच्यावर स्लो कॅप्स. म्हणजे काय पहिलेच रोजगार मास कॉमला नाहीये, सायकोलॉजीला अजिबात नाही. तो त्यांना काहीतरी कुणीतरी धरलंय, त्यांना काहीतरी विचारतायत, आम्हाला काहीच नाही माहिती. क्यूआर दाखवलं, आम्हाला वाटलं पैसे मागणार आहेत, आम्ही पळून आलोय. येस, बट आता आम्हाला वाटतं की आम्ही थांबायला पाहिजे होतं. का? आजूबाजूच्या गोष्टी काही चांगल्या. अरे चांगलं आहेत तर बघा. अरे बघा, तुम्हाला खोटं नाही बोलत आहे, तिथं मुलं क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला क्रिकेट खेळायला जायचं पण आता आमच्या काहीच नाही आहे. लाईक बॅट पण नाही आहे, बॉल पण नाही आहे. आपण ब्लॉग करतोच आहे ना, तर तू आता माहिती दे सगळ्याची की आपण कुठे आणि काय आहे, आणि या बिल्डिंगबद्दल सांग. मला माहीतच नाही काही पण सांग. सो तुम्ही पाहत आहात आपण सध्या आहोत FC कॉलेजमध्ये. FC कॉलेज हे खूप मोठं कॉलेज आहे. त्याला केम्ब्रिज ऑफ द ईस्ट म्हणतात. कॅम्ब्रिज ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट पुण्याला म्हणतात. सो गाईज, आमच्याकडे हिंगोलीमधला आलेला एकदम असं हुशार माणूस आहे. पुणे हे ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट नाही आहे. पुणे काय भावा? केम्ब्रिज ऑफ द ईस्ट. आणि हे तुला कशावरनं वाटलं? भाई पुण्यातले लोक इथं मुलांची यायला फाटते का? अंकल जॉनचा भूत इथं फिरतो. कोण? अंकल जॉन. कोण येतो? अंकल जॉन इथे एक कपडे धुणारा माणूस होता. आणि पुढे काय? तर आत्ताच मला पार्थकडनं एक कळलंय की हे जे हॉस्टेल आहे तिथं अंकल जॉनचं भूत आहे. तर त्या अंकल जॉन बद्दल तू भाऊ अजून सांग आपल्याला. धर. अंकल जॉन काय सांगावं अंकल जॉन बद्दल? अंकल जॉन कोण होते? भूत. नाही, ते त्यांच्या अगोदरच्या जन्मामध्ये अंकल जॉन कोण होते? अबे अगोदर जन्मत नाही झाला. धोबी होते. धोबी होते. अंकल जॉन यांचा जो व्यवसाय होता तो हे सगळे म्हणजे हॉस्टेलची जी मुलं आहेत त्यांचे ते कपडे घेऊन जायचे आणि ते धुवायचे. असं ते अंकल जॉनचं हे होतं. आणि एक दिवस त्यांच्या त्या हॉस्टेलमध्ये अरे पटकन बोल. एक मोठा कांड झाला. ऐक ना बोर होतोय. लवकर बोल. आणि एक दिवस या हॉस्टेलमध्ये एक मोठा कांड झाला. मागं लोक. अंकल जॉन जाऊ दे. आत्ताच आम्हाला अंकल जॉनच्या भूताबद्दल कळलंय. आता आपण इथं विचारू यांना कोणाला माहिती आहे का. राधाई, मला आत्ताच पार्थने सांगितलं की हे जे हॉस्टेल आहे तिथं अंकल जॉनचं भूत आहे. तर त्याबद्दल तुला माहिती? अंकल जॉन कोण होते हे यांना सांग तू पहिलं. आपने अगर अंकल जॉन को इधर धोबी रखा तो तुम्हें इस कॉल में पड़ता. ऐक ना प्रीती, पाणी पाहिजे का त्यांच्या इथं पहिलं तो धोबी बनायला? डिस्ट्रॉयड इन सेकंड्स ब्रो. काय संबंध? आम्ही काय मडके? तू विदर्भाच आहे, मी मराठवाड्यात.